श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज मी बनवणार आहे गव्हाच्या पिठापासून मोदक, पौष्टिक मोदक असे. चला मग वेळ न जाता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, रवा घेतलेला आहे, खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे, काजू बदामचे तुकडे घेतलेले आहेत, जायफळ आणि वेलची घेतली, तूप घेतलं, गूळ घेतला. मग चला मग आता मी रेसिपीला सुरुवात करते. आता गव्हाचं पीठ आपण एक पॅनमध्ये गरम करून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण भाजून घेऊया चांगलं. गव्हाचं पीठ टाकून घेते आणि त्याच्यात तूप टाकते आणि आपल्याला हे लालसर होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. एक सगळं एकजीव करून व्यवस्थित आपल्याला गव्हाचं पीठ हे लाल होईपर्यंत भाजूया. आता गव्हाचं पीठ थोडं लालसर झालेलं आहे. याच्यात मी रवा टाकते. रवा पण आपल्याला लालसर करून घ्यायचा आहे आणि थोडंसं तूप टाकते, म्हणजे लवकर रवा आपला भाजेल. हे व्यवस्थित एकत्र करून लाल करून घ्यायचं आपल्याला दोन्ही समप्रमाणामध्ये. हे बघा मस्तपैकी आपलं लाल असं सर्व भाजून झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला नारळाचं कीस टाकायचं आहे, सुक्या नारळाचं, आणि हे पण व्यवस्थित आपल्याला थोडं फ्राय करून घ्यायचं आहे. हे बघा आता मस्तपैकी लाल होऊन एक सगळं मस्त लाल झालेलं आहे. आता मी गॅस बंद करून आणि एक मिक्सरचं भांडं घेऊया. त्याच्यामध्ये आपल्याला आता ते सारण टाकून घ्यायचं आहे. सगळं सारण मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे. ते गार झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यात टाकायचं. त्याच्यामध्ये आता गूळ टाकूया. गूळ हे तुम्हाला कसं गोड हवे त्याप्रमाणे टाका. त्याच्यात वेलची आणि किसून टाकलेलं जायफळ हे टाकून घ्यायचं आहे आणि काजू बदामचे तुकडे, आणि आता आपल्याला मिक्सरला चांगलं बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा मस्त मिक्सरच्या भांड्यामध्ये मी बारीक करून घेतलेलं आहे. आता हे मी एका ताटलीत काढून आणि याचे मोदक तयार करते. आता मी साचा घेतला आहे आणि याच्यामध्ये आता मी मोदक तयार करते. स्टार्ट. असं साच्यामध्ये मी दोन्ही साईडला पीठ व्यवस्थित भरून घेतलेलं आहे आणि आता मी व्यवस्थित असं पॅक करून आणि इकडे असं दाबायचं, म्हणजे मोदक आपला तुटणार नाही. हे बघा असं दाबला. हे बघा किती सुंदर आपला असा मोदक निघालेला आहे. हे बघा सर्व मोदक अशाप्रमाणेच आपल्याला करून घ्यायचे आहेत. हे बघा मस्तपैकी आपले गव्हाच्या पिठाचे मोदक तयार झालेले आहेत. हे बघा किती छान आकार आलेले आणि खायला पण मस्त लागतात. नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.